हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा चित्त शुद्ध सेवा देवाची हे स्वतःच हित किंवा कल्याण करून घ्यायचं असेल तर दंभ दांभिकता दूर ठेवा म्हणतात। दंभ कशाला म्हणतात? दंभ म्हणजे आपण जसे आहोत आणि तसे नसतानाही तसं दाखवणं हा दंभ आहे। एखादा व्यक्ती साधू नाही परंतु तो साधू स्वतःला साधू म्हणून दाखवतो, ही दांभिकता आहे। काय आता चांगदेव 1400 वर्ष योग साधना करून साधू होऊ शकला नाही आणि आपण तर आता काहीतरी दिवसापासून लागलेलो आहोत, तरी सुद्धा आपल्याला वाटतं आपण साधू संत झालो। अरे बाबा, हे होण्यासाठी फार घासावं लागतं, फार तपश्चर्या करावी लागते, फार अभ्यास करावा लागतो। लक्षात ठेवा, विठ्ठला बकदालभ्य नावाचे ऋषी होते। तपश्चर्या करत असताना आता ऊन पाणी पाऊस वारा याच्यातून संरक्षण करण्यासाठी एक फक्त वडाचं पान डोक्यावर ठेवलं। फक्त कुटी नाही बांधली, आश्रम बांधला नाही, काय नाही। लोक नवल करायचे, ऋषी मुनी म्हणायचे हा माणूस कसा आहे, स्वतःची एखादी झोपडी बांधली नाही आणि पाऊस वावा वगैरे लागू नये म्हणजे पान ठेवलं फक्त डोक्यावर। आयुष्य केवढं आहे, पूर्वजांना आपल्या एवढं मोठं आयुष्य होतं, लक्षात ठेवा। आणि कलियुगामध्ये आयुष्य कमी झालेलं आहे। सत्ययुगात जे आयुष्य होतं ते त्रेतायुगात युगात नाही राहिलं, त्रेतायुगात जे होतं ते द्वापार युगात नाही राहिलं, आणि द्वापार युगामध्ये जे आयुष्य होतं कलियुगात नाही। अल्पायुष्य अल्प आयुष्य मानव देह शत गणिले ते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनाचे उरले ते पाहेगा। 100 वर्षाचं कलियुगाचं आयुष्य आहे आणि राम त्रेतायुगात झाले, लक्षात ठेवा। आणि त्या युगात रावण झाला, त्याचं आयुष्य किती? 14 चौकड्या लंका नाथा, 14 चौकड्या लंका नाथा, सतराया दशरथा, चौकड्या लंका नाथा 99 सहस्रराया दशरथा, ते हे गेले स्वर्ग पंथा मागे उरले चिकाई। काय
4 युगाच्या 14 चौकड्या, काय एक एक युग 14 वेळा गेल्यानंतर जेवढा कालखंड होतो तेवढं एकटा रावणाला आयुष्य होतं. आणि 99,000 वर्ष आयुष्य दशरथ राजाला होतं. पण तेही लोक या सृष्टीला, या घरादाराला सोडून गेले. लक्षात ठेवा. तसं मलाही सुद्धा जावं लागणार. मी उदाहरण सांगत होतो चांगदेवाचं. 1400 वर्ष कलियुगातला संत चांगदेव विठ्ठला. समाधी लावून बसायचा. तर परिसरातले लोक, कोणी जर मेला माणूस तिथं रसायनामध्ये या पाण्यात गुंडाळून त्याच्या पुढे ठेवून द्यायचा. आणि 6 महिन्यानंतर तो उठला, नुसतं त्याच्यावर दृष्टी टाकली त्या प्रेतावर, सर्व उठून बसायचे, उठून घरी जायचे डायरेक्ट. एवढी सामर्थ्य त्याच्यामध्ये. आणि तरी सुद्धा तो अज्ञानी राहिला. कशामुळे? दंभामुळे. विठ्ठला. ज्यावेळी अधिकारी पुरुष भेटत असतो त्यावेळी डोळे उघडत असतात. मग एके दिवशी ज्ञानदेव महाराज, ज्ञानेश्वर माऊली, निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताई, तत्कालीन संत, त्यांची दिंडी पंजाबला गेली होती. ते परत येत असताना तापी तीरावर थांबले. तापी तीरावर थांबले. ज्या तापी तीरावरती चांगदेव महाराजांचा आश्रम होता, तो आश्रम आजही आहे. आश्रम म्हणजे मंदिर आहे. आता त्या मंदिरामध्ये चांगदेव महाराजांची आज मूर्ती आहे. पूर्वी त्याच्यामध्ये एक शेंदूर लावून दगड ठेवला होता. मग आम्ही तिथं त्या मंदिरामध्ये अनुष्ठान केलं होतं 40 दिवस. आम्ही त्या लोकांना सांगितलं, चांगदेव महाराजाला शेंदूर लावून दगड ठेवला, लोकांना काय करणार, मूर्ती बसवा चांगली. तर त्या लोकांनी नंतर मूर्ती बसवली. ती पहिला दगड ठेवला, तोही तसा ठेवलेला आहे. आता चांगदेव महाराज ज्यावेळी होते त्यावेळी मेलेले माणसं तो जिवंत करत होता. आणि आम्ही ज्यावेळी राहिलो त्यावेळी त्या मंदिरामध्ये भूत लागलेले लोक यायचे. आणि तिथं तो पुजारी असायचा. पुजाऱ्याची आई होती आणि पुजारी होत. कसंही भूत लागला असला ते भूत उतरायचे. आम्ही त्या मंदिराच्या घुमटात राहायचो, वरती. आणि तिथं आमचा अध्ययन करायचो. आम्ही जे काही आमचा अभ्यास होता तो करायचो. आणि खाली ते भूत यायचे. रात्री काय एखादं भूत आलं, दगडाचं मंदिर आहे आणि एकच गेट होतो लोखंडाचा घराचा. भूत आले की इतक्या जोरात ओळायचं, रात्रभर झोपच नाही. मी पाहिलं भूत कसे उतरवतात ते लोक. ते काय त्यांच्यावर बेत होता चांगला. आत आला, मंदिराच्या आत आला, महाराजांच्या मूर्ती पुढे आला की पुढे बसवायचा आणि असा झोपायचा. असा झोडायचा गेला की बिलकुल तो भूत पळूनच जायचं. आता मलाही विक्षेप व्हायचा माझ्या अभ्यासामध्ये. रात्री मी एकांतात अभ्यास करायचो. मी सुद्धा बेत ठेवला चांगला. आला तिकडून ओरडत, चांग्या म्हणत आला की मी वरून ते दिन्याहून खाली उतरायचो. मंदिरात जायच्या अगोदर त्याला बाहेर ठोकायचं. ते भूत तिथून तिकडे पळून जायचं, पुन्हा मंदिरात यायचं. मग तो पुजारी म्हणाला, महाराज तुम्ही आल्यापासून भूतच येऊन नाही राहिले. मला माहित होतं भूत येतात कसे जातात. मी तिथपर्यंत जाऊ द्यायचे नाही भूताला. ते जिना मागून होता, तिकडून रस्ता होता यायचा. मंदिरात आवाज यायच्या अगोदर. म्हणजे काय चमत्कार झाला. म्हणजे चमत्कार काहीच नाही झाला. काय विनय झालं की मी फटके देत असतो. काय चमत्कार झाला माहित नाही. म्हणलं चांगदेव महाराजांचा चमत्कार असेल. नाही, भूत येणं बंद झाले. मी तिकडच रस्त्यातच अडवायचो भूत. मला विक्षेप व्हायचा. एकदा आले की 3-3, 4-4 घंटे जायचं नाही. अशी गोष्ट होती ती भूताची. महाराज होते त्यावेळी ते चांगदेव महाराज जिवंत जे माणसं करायचे, मेलेले माणसं. आणि ही दिंडी माऊलीची आली आणि मुक्ताईनं पाहिलं. मुक्ताई छोटीशी होती, 7-8 वर्षाची होती. ज्ञानदादा, अरे मंदिरात माणसं इतके कसे काय झोपले. आता 6 महिन्यात कमी माणसं मरत असली. आणि लोक आले की त्या मंदिराच्या पुढे, चांगदेवाच्या पुढे ठेवून जायचे. तो समाधीमध्ये बसलेला असायचा. कुठला की जिवंत करायचा असं सामर्थ्य त्याचं होतं. आणि म्हणून ती मुक्ताई आली, ज्ञानेश्वर माऊली सर्व आले, पाहुणे माऊलीनं सर्व.
मुक्ताईने म्हणजे बघणं कसे, मुक्ताई म्हणजे माणसं झोप नाही म्हणजे मेलेले माणसं मूर्ती आहेत. मूर्त्यावरती काळी घेतली मुक्ताईनं, फटाफट फटका दिला एकाएकाला, एक गुट जाय गेली, गुट जाय गेली, सर्व उठून गेले. आणि नंतर काही दिवसानं चांगदेवाची समाधी उघडली. पाहत होतो एकही माणूस नाही, सर्व बापरे म्हणजे 6 महिन्यात माणसंच गेले नाही काय. आता हा माणसं मेल्याची वाट पाहत होता का 6 महिने समाधी लावून माणसंच मेले, एकही माणूस नाही. तिथं असणाऱ्या चांगदेवाच्या शिष्याने सांगितलं शिट्टी बरोबर छोटीशी पोरगी होती आणि तिला काळी घेतली. आता तर एकाएकाला असं भांडण ते उठून गेले. चांगदेव मला माझ्यापेक्षा श्रेष्ठ होती का? तुम्हीच पाहता तुमच्यापेक्षा. तुम्हाला माणसं उठवायला 6 महिने लागतात आणि त्या पोरीनं सहजच काळी आणली की उठून गेले. शक्ती कोणाची जास्त आहे? मुक्ताईची शक्ती जास्त झाली. नंतर चांगदेव आळंदीला आले. तिथेही त्यांचं दांभिक पण संपलं नाही. वाघावर बसून गेले सर्पाचा चाबूक हातामध्ये. माऊलीला दाखवायला माऊलीनं त्यांचा दंभ उतरवला आणि नंतर ते त्यांचं अज्ञान केलं. नंतर जड भेटती हरली चांगयाची भ्रांती. मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. मोक्ष मार्गीचा सांगाती, मोक्ष देणारा सद्गुरु ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेवाला मुक्त केलं म्हणजे चांगदेवाचं जीवन गोड केलं. लक्षात ठेवा. त्याचा शेवट गोड झाला ते तुकोबारा अभंगाच्या पहिल्या बहुगुण झाला. चांगदेवाचा शेवट ज्ञानेश्वर माऊलीमुळे गोड झाला. तसा भगवंताच्या कृपेने मनुष्य जीवनाचा शेवट गोड होत असतो. आणि तुकोबारा स्वतःच्या विषयी सांगतात.
अनुभव जो असतो तो स्वतःच्या विषयी असतो, दुसऱ्याचा अनुभव दुसऱ्याला सांगता येते. तुमच्या मनामध्ये सध्या काय शिजून राहिलं तुमच्या शेजारी बसलेला सांगू शकत काय? मनातल्या गोष्टी जर एकमेकाच्या आपल्याला सांगू शकतो का? अरे बायकोला नवऱ्याचं कळाल, नवऱ्याला बायकोचं कळाल, एका ठिकाणी राहतील का? ते कळत नाही म्हणून बरे, कळत नाही म्हणून एका घरात तुम्ही राहता. तिच्या मनात काय ना आपल्या मनात काय, कोणाच्या मनात काय आहे हा सामान्य संदर्भ जीवनाचा आहे. ईश्वराने एक मेघ मारून ठेवलेली, एकमेकाचं एकमेकाला कळत नाही. आणि जर कळालं असतं तर आपण एका ठिकाणी बसलो नसतो. कारण सर्वात खतरनाक प्राणी माणूस आहे. माणसासारखं कोणी खतरनाक नाही. लबाड तेवढाच आहे, चांगला तेवढाच आहे, सज्जन तेवढाच आहे, दुर्जन तेवढाच आहे. माणूस आहे शेवटी. म्हणून तुकोबाराय म्हणतात मी माझं सांगतो, दुसऱ्याचं काही सांगू शकत नाही. विठ्ठला अध्यात्म मार्गामध्ये शेवट शब्द महत्वाचा आहे. शरीराचा शेवट होतो. आपण बालपणी जन्माला येतो, कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्ती धीरस्तत्र न मुह्यते. आपली बाल अवस्था, तरुण कोमल आपलं बालक अवस्था, तरुण अवस्था, प्रौढ अवस्था, वृद्धावस्था, जरा अवस्था, मृत्यू अवस्था, शरीराच्या अवस्था होतात. ज्याची अवस्था होते तो खोटा असतो, तो मिथ्या असतो, असत्य असतो. मग शरीराची अवस्था होते, ज्याची अवस्था होते त्याचा शेवट होतो. ज्याचा जन्म होतो, ज्याला बालपण असतं, ज्याला तरुणपण असतं, ज्याला वार्धक्य असतं, त्याला मृत्यू असतो. आत्मा बालपण, आत्म्याला बालपण नाही, आत्मा तरुण होत नाही, आत्मा म्हातारा होत नाही, आत्मा वृद्ध होत नाही, म्हणून आत्म्याला मरत नाही. म्हणून गीता सांगते आपल्याला न जायते म्रियते वा कदाचित् नायं भूत्वा भविता वा न भूयात् अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. आत्मा न जायते म्रियते वा कदाचित्, जन्मत नाही, मरत नाही, त्याला कोणती अवस्था प्राप्त होत नाही. आत्मा अमर आहे, शरीर अमर नाही. शरीर अमर नाही, लक्ष ठेवा. शरीर मरणार आहे. देह जाईल 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 त्याशी काळोबा खाईल. देह जाणारी वस्तू आहे, आत्मा न जाणारी वस्तू आहे. न जाणारी वस्तू सत्य असते आणि जाणारी वस्तू असत्य असते. जी असत्य असते तिला खोटी, मिथ्या असं म्हणत असतात. मला सांगायचं एकच गोष्ट आहे, शेवट. तुकोबारायांनी फार मोजक्या शब्दाचा प्रयोग केला. शेवट तो मला आवश्यक तो शेवट. Oh,
तो शेवट गेली राहोनी खटपट. हे सर्व प्रपंचाची खटपट आहे. शेवट झाल्यानंतर ती सर्व तिथल्या तिथं राहते. घरात राहणारा निघून जातो, घर तिथं राहत. मुला बाळात राहणारा निघून जातो, मुलं बाळ त्याच घरात राहतात. काय शेती करणारा निघून जातो, शेती तिथल्या तिथं राहते. शेतीतले झाडं तिथे राहतात. सोबत घेऊन जातो. ते काय असा कपडा सतरंजी वळकुटी नाही गुंडाळी की चालले घेऊन. बरोबर. अरे बाबा किती जरी असलं शेवटी एकट्याला जावं लागतं, बाकी सर्व राहतं. एकदा मी तिकडे उत्तर प्रदेशामध्ये पायी यात्रा करत होतो. ती गणन होतो आली एकादशी. पैसे नव्हते ती गातो. मग तिकडे कोणी एकादशा करत नाही. कोणाच्या घरी भिक्षा मागायला जायचं तर कोणीतरी एखादा म्हटलं आपण पैसे असते तर फराळाचं विकत घेतलं असतं. आणि आता असं झालं की आता अपचन होतं, इतकं मिळतंय. मग काय झालं, म्हटलं आपल्याजवळ पैसे असते तर घेतलं सगळं आपण विकत. पण काय करता आता पाण्यावरच चालवली एखादं. पाण्यावरच. अरे जुन्या काळामध्ये जुने माणसं पाण्यावर, चहावर, दुधावरच राहायचे दिवसभर. एवढी साबुदाण्याचं प्रचलन नव्हतं, भगरचं नव्हतं. जुन्या काळामध्ये काही नव्हतं. नंतर साबुदाणा आला, ही भगर आली, नंतर साबुदाणा सुरू झाला. नंतर भेंड्याची भाजी चालते काही काही ठिकाणी, काही ठिकाणी टमाट्याची चटणी चालते एखाद्याच दिवशी. आणि मग ते याचं पीठ दळायचं आपलं भगरीचं, त्याच्या पुऱ्या तळायच्या. नवीन पद्धत. पुऱ्या तळायच्या, भजे करायचे काही काही टाकून टाकून. आणि मग ते चालवल्यानंतर काय चालत नाही. तरी एकादशी सीधी साधी अतिशय बोळी होती, जास्त खातच नव्हती. आता एकादशीला इतकं खायला लागतं काहीच नाही, फक्त गावाची पोळी राहिली करायची. आम्ही गेलो एकदा मद्रासला, तिथं केल्या आपल्या पुऱ्याच केल्याच्या गावाच्या. म्हणजे एकादशी आज फराळाचं तयार करतो. मस्त भाजी केली, आलूची पुऱ्या केल्या, आपल्या चपात्या करायच्या तर पुऱ्या केल्या. म्हणलं इकडे राहायला पुरवठं, इकडची एखादं सोपी आहे. एकादशी म्हणजे काय समजतं, ते दैनंदिन खातो त्याच्या उलट खायचं काहीतरी म्हणजे उपवास. तिकडे भात खातात रात्रंदिवस, भात सकाळ दुपार संध्याकाळ. मग एकादशीला फक्त पोळ्या खायच्या. झालं ते फराळाचं. मग आम्ही तिघं विचार करत होतो आणि असं चाललो होतो रस्त्यानं, आम्हाला प्रेत यात्रा दिसली. मग एक माणूस दिसला. म्हणलं काय चालली हो गर्दी? म्हणे आमच्या गावात श्रीमंत माणूस मेला. म्हणे बापरे. चालले म्हणजे त्याची यात्रा. आणि कुठे चाललो म्हणजे इतक्या लांब गाव सोडून. मग त्यांच्या शेतात त्यांना जाळायचं आणि तिथं मंदिर बांधायचं. मग आम्ही असं दूर चाललो होतो तर आम्हाला असं ऊन पडलं होतं. असं त्याच्या प्रेतावर पैसे उधळू लागले त्याचे पोरं, म्हणजे पैसे. आम्हाला म्हटलं काय चमकतं. मग आमच्यातला म्हणे ते पैसे उधळून राहिले त्याच्यावर. आणि म्हटलं जमलं आपलं काम. ते पुढे गेले की आपण पैसे येचून घेऊ, दुकानात जाऊन फराळाचं घेऊ, विकत शेंगदाणे घेऊ, गुळ घेऊ. ते प्रेत यात्रा गेली पुढं. आम्ही पोहोचलो रस्त्यावर. काय पाहिले आम्ही पैसे, सडा पडला होता रस्त्यात. परंतु ते पैसे घेऊन फराळ येत नव्हतं. पैसे कोणते होते? 1 पैसे, 2 पैसे, 5 पैसे, म्हणजे बंद झालेले पैसे उधळू लागले. त्यांना पोरायला बंद झालेले पैसे कमवून ठेवले का? मेल्यानंतर एवढा मोठा माणूस म्हणजे खोटे पैसे त्याच्यावर उधळू लागले. आमचा फराळ तर आलाच नाही, पण आम्ही विचारच करत होतो. लोक म्हणू लागले श्रीमंत माणूस मेला, खोटे पैसे त्याच्यावर उधळतात. नोटा उधळल्या असते, खरे उधळले असते, आम्हाला काम आले असते काही. असं जग आहे विठ्ठला. आम्ही विचारात आमचा शेवट सारांश आला. म्हणजे मेलेला खोटा, मेलेला त्याच्या पाठीमागे जाणारे खोटे, आणि मग खरे पैसे उधळतील का त्याच्यावर? अरे खोट्यावर खोटच उधळावं लागतं, असं लक्षात ठेवा.
म्हणून म्हटलं आपला वेदांत सिद्ध झाला म्हटलं इथं आता. विठ्ठला तुकोबारांनी खंत व्यक्त केली काय तुका म्हणे का रे कारे नाशिवंतासाठी देवा सवे तुटी पाडितोसी. प्रत्येकाचा प्रयास